9 जुलै 2025 रोजी खारघर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 298/2025 भारतीय न्याय संहिता कलम 306 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। सेक्टर 21 मधील एका घरामध्ये त्या घरामध्ये घरकाम करणारा नोकर त्याने जवळजवळ 42,60,000 किमतीचे हिऱ्याचे व सोन्याचे चांदीचे दागिने हा घेऊन तो फरार झाला होता। त्याच घरी तो काम करत होता। ही खबर मिळाल्यानंतर 9 जुलैला आपण गुन्हा दाखल केला आणि तो जो आरोपी आहे त्याचा बॅकग्राऊंड चेक केला असता तो राजस्थान येथील त्याचा पत्ता मिळाला। त्यानंतरनं आमचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी PSI जाधव आणि त्यांच्यासोबत इतर 3 अंमलदार यांचे पथक तातडीने रवाना करून राजस्थान या ठिकाणी आमचे पथक गेले। सदर आरोपी हा सतत त्याचे लोकेशन बदलत होता। आमचं पथक त्या ठिकाणी त्याच्यावरती पाळत ठेवून होतं। त्यानंतरनं आम्हाला अशी माहिती मिळाली की तो हिमाचल प्रदेश या ठिकाणी गेलेला आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा वपोनी कांबळे यांनी दुसरं पथक त्या ठिकाणी रवाना केलं आणि या व्यक्तीवरती पाळत ठेवून राजस्थानमध्ये याला 15 तारखेला आपण ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेऊन जो पूर्ण मुद्देमाल आहे 42,60,000 रुपयाचा तो पूर्ण मुद्देमाल आरोपीकडं चौकशी करून तो पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे। 100% याच्यामध्ये रिकव्हरी झालेली आहे आणि साधारणतः 6 दिवसामध्ये आपण आरोपी अटक करून 100% रिकव्हरी केलेली आहे। म्हणतं ते बरोबर आहे। आपण आपल्याकडे जे नोकर कामाला आहेत त्यांचं आपण पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्यायला पाहिजे। आम्हाला नंतर अशी माहिती मिळाली की याच्यावरती ऑलरेडी 2 गुन्हे दाखल आहेत। जर पोलीस व्हेरिफिकेशन झालं असतं त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ही गोष्ट समजली असते तर कदाचित त्यांनी त्याला कामाला ठेवलं नसतं। आणि या नोकराने त्याला घरामध्ये घरकाम करत असताना त्याला चावी सापडली आणि ते चावी सापडल्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे। सापडल्यानंतर तो त्यांना परत करू शकत होता परंतु त्याने ती चावी घेऊन घरामध्ये चोरी केली आणि तो फरार झाला। हा चावी मिळाल्यानंतर ती कबडची चावी आहे हे त्याला माहीत होतं। कबड ओपन करून त्यांनी ते बघितलं की दागिने चांदीचे ठेवलेले आहेत, हिरे आहेत आणि त्यानंतरनं त्यांनी ते घेतलं आणि तो फरार झाला। नागरिकांना मी हेच आवाहन करेल की आपल्याकडे जे घरकाम करण्यासाठी आपण जे नोकर ठेवता तर त्यांचे आपण प्रॉपर पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे। त्यांचे ID प्रूफ आधार कार्ड, पॅन कार्ड हे घेऊन ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही फॉर्म सबमिट करायला पाहिजे। ऑनलाईन पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल नाहीत याची खात्री झाल्यानंतरच आपण त्यांना कामावरती ठेवलं पाहिजे।